राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी पाहता लोचनी सुखाने वो स्वासनी रूप जाने तो सुखाने वो स्वासनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता जोताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा
राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कोणी एकी भुलले नारी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी गोरी के बोलनी नारी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या मने हरी विकिता गोरस घ्या देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तोची वदनी उच्चारी तुका मोहने हासे जन तुका म्हणे हासे जन नाही कान तय ठाई नाही कान तय ठाई नाही कान तय ठाई नाही देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये
लेना कोनिए की भूलली नारी कोनिए की भूलली नारी कोनिए किया भूल लेना कोनिए की भूल लेना विकिता गोर से माग बसवा क्या मनोहारी विकिता गोर से क्या मनोहारी देखिला डोला बैजलमनी देखिला डोला बैजलमनी विकिता गोरस ज्ञानहारी देखिला डोला बैसलवरी देखिला डोला बैसलवरी तो जीवदनी उच्चरी Tala
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज चला बेटा कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी विठ्ठला विठ्ठला कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेली गवळण जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबाराय यांची 4 चरणाची गोकुळामध्ये असणाऱ्या गवळणी त्या गवळणींची भगवंतावर असणारी भक्ती आणि प्रेम त्या भक्तिप्रेमामुळे त्यांची जी झालेली अवस्था आहे त्या अवस्थेचं विश्लेषण जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत गवळणीच्या माध्यमातून केलेलं आहे। काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून काही नियम आहेत ते नियम सांगतो। जी निवडलेली गवळण असेल किंवा जो निवडलेला अभंग असेल त्याचं विवेचन चिंतन विश्लेषण अधिक भगवंताच्या चरित्राचं लीलेचं गुणाचं वर्णन आणि आधी काल्याचं महत्त्व असे 3 मुद्दे काल्याच्या कीर्तनामध्ये येत असतात। विठ्ठला विठ्ठला काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्रामध्ये 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत। त्याच्यापैकी आपण दैत्यापासून सुरुवात करू। दैत्य नंतर सौंगडी नंतर गवळणी आणि नंतर देव हे नंबर लक्षात येतील का नाही मला नाही सांगता यायचं तुमच्या पण खालून वर जायचं आलं का लक्षात। सौंगडी दैत्य सौंगडी गवळणी आणि देव। तर दैत्याचं विश्लेषण आहे। कृष्ण जन्माच्या अभंगामध्ये भगवंताच्या अवताराचं मुख्य कारण काय सांगितलं असेल तर दैत्य। तसे अभंग आहेत नामदेव महाराजांची। पापी ज्या भक्त दैत्य जे मातले मी आवर्जून सांगत असतो रावण नसता तर राम अवतार झाला नसता आणि कंस नसता तर कृष्ण अवतार झाला नसता। मग आपण भजनाची सुरुवात कोणत्या मंत्राने केली असती। म्हणून पहिलं विश्लेषण हे आहे बरं का। पहिलं उत्तर हे आहे की दुर्जनम प्रथमम वंदे असं आहे। सज्जनम तदनंतरम। मंबाजी नसता तर जगद्गुरु तुकोबाराय कोणाला कळले नसते। रामेश्वर भट्टांनी गाथा पाण्यात बुडवायला लावला नसता तर गाथ्याचं महत्त्व जगाला कळलं नसतं। म्हणून असं म्हटलं जातं प्राकृत म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी असं आहे। तर दैत्य यावर अधिक आपल्याला भाष्य करायचं नाही। त्यानंतर सौंगडी पेंद्या वरज्या वाकड्या वगैरे हे सौंगडी होते बरं द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर। हो त्या सौंगड्यांचंही विश्लेषण आहे कोणत्या कोणत्या अवतारामध्ये ते सौंगडी होते आणि कलियुगामध्ये संत ते सौंगडी कसे याचं चिंतन आहे बरं का। तुकोबाराय सांगतात त्यावेळेला सुद्धा आम्ही होतो भगवान श्रीकृष्णाबरोबर। ते कसे होते तुकोबाराय काय हा या आजच्या कीर्तनाचा विषय नाही। फक्त एवढं सांगायचं आहे आपल्याला सौंगडी पेंद्या वरज्या वाकड्या नाही का देवाची संगत लाभण्याकरता देवाच्या सहवासात
सहवास मिळण्याकरता, सहवास लाभण्याकरता, याच्या पुढे बोलायचं म्हटलं तर सज्जनाची संगत मिळण्याकरता भाग्य लागतं. हो, भाग्याशिवाय संताचा सहवास नाही, भाग्याशिवाय देवाचा सहवास नाही. किती जन्माची पुण्याई त्या सवंगड्यांची होती, म्हणून देवाच्या बरोबर ते काय होते, सवंगडी होते. त्याचं विश्लेषण आहे महाराजांनी सांगितलेलं आहे नाटाच्या अभंगामध्ये. काय आयसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मग तो कुरवाळील जगजेठी, दाटईन कंठी सद्गदित. तुकोबारांची सवंगडी 14 होते टाळकरी बरं का. हो, ते टाळकरी फार त्यांचं काय विश्लेषण करायचं. काल परवा वैकुंठ गमनाचा 16 झाला, तिथे आपण हे विश्लेषण पाहिलेलं आहे. ते टाळकरी म्हणजे टाळकरी नव्हते, ते संतच होते बरं का. हो, ते टाळकरी असे खबड्या बांड्या कपड्यावर नव्हते. हां, खबडे बांडे कपडे कळले का तुम्हाला, हिरवं पिवळं लाल असल्या कपड्यावर नव्हते ते टाळकरी. त्यांची मंदिरं झाली. हो, संताजी महाराज जगनाडे असतील किंवा रामेश्वर भट्ट असतील, शोभा कासार असतील, मालोजी गाडे असतील, असे टाळकरी होते बघा. हो, सवंगडी आणि सवंगड्यावरच सगळा खेळ आहे बरं का. नाही तर आताचे सवंगडी असे, तुम लढो हम कपडे संभालते. विठाला विठाला आताची सवंगडी नाही, नवरदेवच वाटत आहेत मला. नवरदेव कळले का तुम्हाला. हां, साखरपुड्याला असतात बघा ते वाकडं तिकडं बुटाड. हां, जाऊ द्या. सवंगडी कसे पाहिजे. हां, सवंगड्यावर तर सगळा खेळ आहे सुभाष महाराज. हां, असं आहे. चांगले सवंगडी होते ते. देव जेवल्याशिवाय ते सवंगडी जेवत नव्हते. हो, देवाशिवाय त्यांना एक क्षणसुद्धा करमत नव्हतं. किंबहुना कृष्ण जन्माचे अभंग बघा, देव त्यांना बरोबर घेऊनच अवतरित झाले असे सवंगडी होते ते. चला पुढे. दैत्य, सवंगडी आणि गवळणी, गोकुळातल्या असणाऱ्या गवळणी, त्यांचं विश्लेषण तुकोबारांनी केलेलं आहे. कोणी सोना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सोना कोणी लेकी, कोणी सासवा. आणि तसा ज्योतिषशास्त्राचा जर विचार केला तर 4 प्रकारच्या स्त्रिया सांगितलेल्या आहेत. नीट ऐका जरा. पद्मिनी, हांशिनी, शंखिनी आणि डांकिनी बरं का. पद्मिनी स्त्री 1 नंबरची स्त्री पद्मिनी. काही उणीव जिथं नाही त्याला काय म्हणतात, पद्मिनी स्त्री. हां, कसलीच उणीव नाही, दिसायलाही सुंदर. आता महिलांकरता सांगतो, दिसायलाही सुंदर आणि नुसती सुंदर नाही, मी तुम्हाला प्रमाणच देतो, पतिव्रता बरं का. दिसायलाही सुंदर आहे आणि पतीशी एकनिष्ठ आहे, पतिव्रताही आहे. ही 1 नंबरची स्त्री पद्मिनी. 2 नंबरची स्त्री दिसायला चांगली पण कामाला चांगली नाही. पोळी करायला सांगितलं तर भारताचा नकाशा, दिसायला तशी फार चांगली. हां, ही 2 नंबरची स्त्री आहे. आणि 3 नंबरची स्त्री शंकिनी बरं का. शंकिनी ती चांगलीच आहे, पण आता तो पण लक्षात घ्या सुभाष महाराज बरं का. ते पण आलं की मागचं सगळं उडून टाकायचं. माणूस चांगला पण कीर्तनात नीट उभा राहत नाही. माणूस चांगला पण कीर्तनात मोबाईलवर बोलतो. माणूस चांगला पण कीर्तनात नीट बसत नाही. असं हे पण आलं की समजायचं ते मागच्याला काही किंमत नाही. महाराज चांगला पण म्हणजे सोडून द्यायचं त्याला. हां, व्यवहार चांगला पण आता ही माणसं सुज्ञ आहेत, यांच्या लक्षात येईल. पण आलं की मागच्याला काही किंमत नाही. हो, हे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे स्त्रियांचं वर्णन चाललेलं आहे. शंखिनी स्त्री चांगली आहे पण सतत काही ना काही नवऱ्याच्या नावाने बोलत राहते. काही तर अशा मी पाहिल्या बरं का. आता कीर्तनाला जाण्याचा संबंध येतो ना. एका घरी माझा मुक्काम होता. कीर्तन झाल्यानंतर मी म्हातारीला विचारलं, कसं काय आजी बरं आहे का, कसं काय तुमचे मालक कसे आहे, काय सांगायचं म्हणले. महाराज मी होते म्हणून याच्याबरोबर राहिले. बोलतायत का नाही काही. आता बोलणारे बोलत नाहीत, तुम्ही गप बसले म्हणजे समजायचं काही बोलणारे असतीलच की. अवपदरी पडलं आणि गोड झालं असं म्हणत नाही का. म्हणत नाही. सुरुवातीला नाही म्हणत लग्न झाल्यावर, पण मध्यात 50मध्ये म्हणत नाही का, आमच्या यांना अक्कल. हां, शंखिनी नावाची स्त्री. आणि बरं का डांकिनी,
आता 4थ्या नंबर तिचं वर्णनच नको. माऊलींनी ओवी दिलेली आहे, आयसा अखंड भजन करी उगा नो हे क्षणभरी अवघेनी गावद्वारी आहे व जैसी. म्हणजे हा भेद नाही मानलेला, त्या गुणानुसार हा काय आहे, भेद आहे. स्त्री एकच आहे, ती सून आहे, मुलगी आहे आणि सासू आहे. लक्षात येते, सून आहे, मुलगी आहे आणि सासू आहे. तर सून याचा अर्थ परतंत्र, मुलगी याचा अर्थ स्वतंत्र परतंत्र आणि सासू याचा अर्थ पूर्णपणे स्वतंत्र. याच्या व्याख्या तुम्हाला माहिती आहे, ती आम्ही सांगत नाही बरं का. सून परतंत्र आहे, आताच्या सुना सोडून. आता सुना परतंत्र नाही, सून स्वतंत्र आणि सासू काय झाली, परतंत्र. आणि मुलीचा तर काही संबंधच नाही. आताचं वातावरण काही भागात बरं का, मी असं अपवादात्मक ठेवून बोलतो आहे, सगळं तसं नाही पण आहेच ना वस्तुस्थिती तशी. कोणी कोणाला मानायला तयार नाही, कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही, कोणी कोणाचं काही सांगण्याचा विषय राहिला नाही. बरोबर आहे का नाही? याचं लक्षार्थाने विश्लेषण आहे महाराज, बरोबर आहे ना, लक्षार्थाने विश्लेषण आहे. जी परतंत्र आहे तिचं नाव सून, जी स्वतंत्र परतंत्र आहे तिचं नाव मुलगी आणि जी पूर्णपणे स्वतंत्र आहे तिचं नाव काय आहे, सासू. हा त्याचा वाच्यार्थ आहे. आणि लक्षार्थ काय आहे, सून जशी परतंत्र तसा जीव परतंत्र आहे. जीवाच्या हातात काही नाही, त्यांनी जे कर्म केले त्याच्यानुसार चांगले वाईट फलभोग त्याच्या वाट्याला येतात. माऊलींनी विश्लेषण केलेलं आहे या संबंधाने ज्ञानेश्वरीमध्ये. आगा कर्मी जे उरावे सुखदुःखी फळा यावे तै भोगावया यावे देहा एका. याला जीव म्हणतात. जीव हा कर्माच्या अधीन आहे. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये त्याचं चांगलं विश्लेषण केलेलं आहे. केले कर्म झाले तेजी भोगाले, केले कर्म झाले तेजी भोगाले, केले कर्म झाले तेजी भोगाले, केले कर्म झाले तेजी भोगाले. उपजल मेल ऐसे किती, ऐसे किती, उपजल मेल ऐसे किती, ऐसे किती, हरी मोही गाता आरपली दिलता, हरी मोही गाता आरपली दिलता. उपजल मेल ऐसे किती, ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती, हरी मुखी गाता हरपली चिंता, हरी मुखी गाता हरपली चिंता. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता हरपलेची. कोण त्याचा विचार करतो किती आले किती गेले काय. आता तर लोक फोटोही घरात लावित नाही बरं का. अजून खेड्यामध्ये पद्धत राहिली, वडील गेले आजोबा गेले तर त्यांचा फोटो आहे. आता फोटो नाही राहिले घरात, काहीच नाही राहिलं बघा. एक मला म्हणलं ना, कशाला फोटो लावायचा आहे वडिलाचा गेल्यानंतर. म्हणलं का नाही लावायचा, अशुभ असतं म्हणला तो. गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावणं काय आहे, अशुभ आहे. गेलेल्या व्यक्तीची जमीन चालती. आता काय बोलणार मी, वेळ कमी आहे आपल्याला. गेलेल्या व्यक्तीची जमीन चालते, गेलेल्या व्यक्तीचं घर चालतं, गेलेल्या व्यक्तीचं सोनं चालतं. एखादी म्हातारी गेल्यावर तिचं सोनं टाकतात का सरणात? टाकला तर एक मणी टाकतात, ते बळबळ काढून घेतात. ती मणी काढताना सुद्धा अशी बघत राहते इकडं तिकडं किती काढतात काय. कोण विचार करतो बरं का. हे जीवाचं आहे. म्हणून जीव हा काय आहे, परतंत्र आहे. सून जशी परतंत्र तसा जीव परतंत्र. चला मुलीचं विश्लेषण घ्या. मुलगी स्वतंत्र परतंत्र आहे, म्हणजे कर्मही करते आणि उपासनाही करते. हो, चांगलं विश्लेषण केलं आहे आमच्या तुकाराम महाराजांनी मुलीचं बरं का. कर्मही करायचं आणि उपासनाही करायची. कर्म करणं परतंत्रता आणि उपासना करणं ही स्वतंत्रता. जसं माऊलींनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. आसोनी संसारी
जीवा वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, असं आहे. ही मुलगी बरं का, स्वतंत्र आणि परतंत्र. आणि सासूचा जर विचार केला तर व्यावहारिक जी सासू जशी स्वतंत्र असते घरामध्ये, सासू ही स्वतंत्रच, तिच्या मनावर आहे घरात काम करायचं का नाही करायचं. काय तिने काम केलं काय नाही केलं काय, स्वयंपाक केला काय नाही केलं काय, तिला वाटलं गावामध्ये साप्ताहिक कीर्तन ऐकायला जायचं, तिला वाटलं नाही जायचं नाही जायचं. घरामध्ये तिला कुणीही बोलायचं नाही, उशिरा उठली तरी तिचं नाव सासू. आणि जर अगोदर उठत असेल सर्वांच्या अगोदर तर ती सासू नाही, तिच्या मनावर आहे. हा झाला वाच्यार्थ. तसं लक्ष्यार्थ हा आहे बरं का. संत हे काय आहेत, स्वतंत्र आहेत. ज्ञानी पुरुष काय असतो, स्वतंत्र असतो. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं विश्लेषण केलेलं आहे. चौथ्याचे ठाई काही करण्याची नाही, म्हणोनी भक्त एक पायी ज्ञानी आजो. म्हणोनी ज्ञानी या पुरखा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. जगद्गुरु तुकोबराय पूर्णपणे स्वतंत्र, येताना स्वतंत्र, त्यांचं जीवन स्वतंत्र आणि जाताना सुद्धा स्वतंत्र. कशी स्वतंत्रता तुकोबरायांच्या जीवनामध्ये होती सांगतो मी तुम्हाला. आले कुठून, वैकुंठाहून. येऊन केलं काय, अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने वगैरे वगैरे. हे चिंतन आहे सगळं जगाच्या कल्याणा किंवा अवतार तुम्हा धरा या कारण. आणि एक लक्षात घ्या, व्यवहार काय सांगतो आणि शास्त्र काय सांगतं. स्वतंत्र असेल तर कार्य होतं, स्वतंत्र नसेल तर कार्य होत नाही. स्वतंत्रता पाहिजे, पण कुणाला पाहिजे, कुणाला असते, हा एक वेगळा विषय आहे. मूर्खाला स्वतंत्रता देऊन उपयोग नाही. माकडाला स्वतंत्रता दिली, ते काय करणार, काही नाही ना करणार. ज्ञानी पुरुष हा स्वतंत्र पाहिजे. संत हे स्वतंत्र पाहिजे. नाही ते स्वतंत्र असतातच. म्हणून मी सांगत असतो आवर्जून बरं का, येणं त्यांच्या मनावर आहे. ठरवून आले, कसे आले, ठरवून आले. आणि गेले कसे, ठरवून गेले, सांगून गेले की आता आम्ही चाललो. जगद्गुरु तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा बघा, निर्याण प्रसंगाचे तसे अभंग आहे. सांगून गेले जगद्गुरु तुकोबराय, अभंग आहे तसे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. सकळ सांगावी विनंती माझी, सकळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. सकळ सांगावी विनंती माझी, सकळ विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. सांगून गेले बरं का जगद्गुरु तुकोबराय. आपल्याला येईन का सांगता कोणत्या वारी जाणार आहे, रविवारी जाणार का, सोमवारी जाणार का, मंगळवारी जाणार. किती रुबाब असतो आपला. काही थोडंफार काही वाऱ्या केलेल्या असतात, थोडंफार काही असतं. कोण विचारतो. आता आमचे वैकुंठवासी जयराम महाराजांची कीर्तनं तुम्ही ऐकलेले, कोण विचारतो, कोण. त्याला वाटतो तो मोठा आहे. संतांना वाटलं पाहिजे मोठा आहे. जरा लक्षात घ्या माझी भाषा. मुलाला वाटतं मी मोठा आहे, त्याच्या आई वडिलाला वाटलं पाहिजे माझा मुलगा चांगला आहे. बरोबर आहे की नाही. प्रत्येकाला वाटतं मी मोठा आहे. मोठा कशाला म्हणतात हेच कळत नाही. मोठा कशाला म्हणतात हे ज्यावेळेस कळेल ना, त्यावेळेस तो व्यवहार दृष्टिकोनातून आणि अध्यात्माच्या सिद्धांताला अनुसरून तो खऱ्या अर्थाने मोठा होईल. ज्यावेळेस त्याला त्याची पायरी कळली पाहिजे. आज जगामध्ये जो घोळ चालला ना, तो हाच चालला आहे का नाही. काय म्हणतात ना, वासरात लंगडी काय शहाणे. त्याला वाटतं ते अरे जग लय मोठं आहे, विश्व लय मोठं आहे, संत साहित्य आगाध आहे. चालीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर लई चाली आहेत. तुम्ही माझ्या चाली ऐकल्या आणि मी तुमच्या चाली ऐकल्यात. आता ते चालीचं सूत्रसुद्धा लय आगाध आहे आमच्या भागामध्ये. या लोकांकरता सांगतो, म्हणजे आपल्या बरं का. तुम्हाला माहिती आहे का नाही मला वाटतं माहिती नसेल, तुम्हाला माहिती असेल. वैकुंठवासी भजन सम्राट स्वरतज्ञ
मारुतीबा होऊन गेले बघा 2 एकर गुरुजी. कीर्तनाला जेवढे लोक येत होते त्याच्यापेक्षा जास्त भजनाला येत होते. बरोबर आहे का नाही? हो. अजून एक व्यक्ती आहे चंद्रराव. हो हां आहे की नाही? काय भजन होतं महाराज. मला तो विषय घ्यायचा नाही. आपल्याला वाटतं आपण मोठे आहे. हां वाटणं साहजिक आहे. आता साहजिक या शब्दाचा अर्थ अज्ञानामुळे त्याला वाटतं ते. आता पुढं चेहऱ्यावर आपल्या काय आहे हे आपल्याला आरशापुढे उभं राहिल्यानंतर कळेल. जरा कळते का मी काय बोलतो ते? आरशापुढं उभं राहिल्यानंतर आपल्याला कळेल आपला चेहरा कसा आहे किंवा काय कसं आहे. पण पाठीला काय लागलं हे काय कळणार? मग पाठीला काय लागलं हे कळण्याकरता संत पाहिजे. लक्षात घ्या. पाठीला तुमच्या काय लागलं हे कळण्याकरता दुसऱ्यांनी सांगायला पाहिजे ना. पुढून तुम्हाला आरसाच सांगतो पण मागचं नाही ना सांगू शकत. मी कशा करता हे बोलतो हे लक्षात आलं पाहिजे बरं का. फार चिंतनीय विषय आहे. सांगून गेले जगद्गुरू तुकोबाराय. म्हणून तुकोबारायचे तुकोबाराय. आत्ताच वैकुंठगमन सोहळा झाला आणि त्यांची ही गवळण आहे. तर आपला विषय चाललेला आहे संत हे काय स्वतंत्र आहे. ज्ञानी पुरुष हे काय असतात स्वतंत्र असतात. जशी सासू स्वतंत्र आहे. म्हणून गोकुळातल्या गवळणींचं विश्लेषण करताना सुना होत्या, काही मुली होत्या आणि काही सासवा होत्या. याचा अर्थ सून म्हणजे काही कर्मपर गवळणी होत्या, मुलगी म्हणजे कर्मपर उपासनापर होत्या आणि सासू म्हणजे पूर्ण स्वतंत्रसुद्धा ब्रह्मज्ञानीसुद्धा गवळणी गोकुळामध्ये होत्या. आणि त्या गवळणींच्या समवेत भगवान श्रीकृष्णाने भक्तिरसाचा आनंद भोगलेला आहे. काय त्या गवळणींची अवस्था होती एक लक्षात घ्या. अवस्था वेगळी आणि व्यवस्था वेगळी. तुमच्या आमच्या घरामध्ये असते ती व्यवस्था आणि संतांच्या घरी असते ती अवस्था. समजून घ्या बरं. तुमच्या आमच्या घरी व्यवस्था असते. कशी व्यवस्था असते? कशी व्यवस्था असते आता हे काय सांगायला पाहिजे का? जिथल्या तिथं सगळं बाथरूम कुठे, टॉयलेट कुठे, बेडरूम कुठे, काय कुठे, ही व्यवस्था झाली. पण त्या व्यवस्थेला अध्यात्मशास्त्रामध्ये किंमत नाही. आहे किंमत व्यवहारामध्ये. कशी किंमत नाही मी ते सांगतो ना. व्यवस्था खूप मोठी आहे पण माणसं जर बरोबर नसतील तर त्या व्यवस्थेला किंमत नाही. जरा समजून घ्या मी काय बोलतो ते. माणसंही चांगली पाहिजे ना. व्यवस्था असून काय उपयोग आहे? तुकोबारायांच्या घरी दुष्काळामध्ये होतं नव्हतं ते गेल्यानंतर भाषा लक्षात घ्या. अगोदरची परिस्थिती तुकोबारायांची चांगली होती. नंतर दुष्काळामध्ये काही परिस्थिती खालावली. त्यावेळेस तुकोबारायांच्या घरची जर अवस्था पाहिली तर महाराजांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. असो व्यवस्था नंतरच्या काळामध्ये अशी होती पण अवस्था अशी होती की देवाने तुकोबारायांच्या घरच्या काय खाल्ल्या? कन्या खाल्ल्या. आणि म्हणून गोकुळातल्या गवळणी अशा वेगवेगळ्या अधिकाराच्या, वेगवेगळ्या योग्यतेच्या, काही कर्मपर, काही कर्मपर उपासनापर, काही ज्ञानी. पण एक लक्षात घ्या. कर्मपर असल्या, कर्मपर उपासनापर असल्या, ज्ञानी असल्या तरी त्यांचा विषय मात्र वेगळा नव्हता. हो वेगवेगळ्या अधिकाराच्या असणाऱ्या गवळणी पण विषय त्यांचा वेगवेगळा नव्हता. सांगतो मी तुम्हाला. सावता महाराज माळी समाजाचे बरोबर आहे का नाही? त्यांनी आपलं काम केलं पण त्यांचा विषय देव होता. नामदेव महाराज शिंपी समाजाचे पण विषय त्यांचा काय होता? देव होता. तुकाराम महाराज मराठा समाजाचे पण विषय त्यांचा काय होता? देव होता. अजून याच्या पुढे सांगतो. कोणी ब्रह्मचारी असेल नाही तर कोणी गृहस्थी असेल बरं का. पण विषय वेगवेगळा नव्हता ना. आणि गोकुळातल्या गवळणींचं तेच आहे. सुना असतील, मुली असतील, सासवा असतील, त्यांचा विषय एक म्हणजे कोणता विषय? एक परमात्मा विषय, एक देव विषय बरं का. एक देव विषय. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. एक विषय तो सकळांचा हारी. एक विषय तो सकळांचा हारी. त्या आवडीने आवडी तरी. त्याच्या आवडीने आवडी तरी. आनंद बहिरे हे प्रेत लोकचारी. आनंद बहिरे हे प्रेत लोकचारी. त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. ओ विषय एक पाहिजे. आता माणसं व्हायबल झालीत.
तो विषय नाही घ्यायला पाहिजे, वेळ नाही. इथली नाही बरं का, बऱ्याचशा ठिकाणी अहो लई व्हायबल. कशाहून मी स्पष्ट बोलतो ना, पाहिले मी हो. एकाने मोबाईल असा सरळ धरायचा तर उलटाच धरला आणि पुन्हा ते बोलतो की ऐकू येत नाही. आता मोबाईल उलटा धरलो त्याला ऐकू कसं येईल? हां, सरळ टोपी घालायला पाहिजे. हे काही ग्रंथात नाही. माणूस कसा ओळखायचा ते सांगतो मी तुम्हाला. सरळ टोपी घालायला पाहिजे ना. म्हणजे आता हेही सांगायला पाहिजे का, उलटी झालेली टोपीसुद्धा त्याला कळत नाही. मग कोणीतरी सांगावं लागतं, हो टोपी तुमची उलटी झाली. काय मी सांगतो तुम्हाला बरं का, ज्याच्या चित्तात देव नाही ना समजायचं तो भ्रष्ट आहे. ज्याच्या चित्तात विहित कर्म नाही ना, विहित कर्म म्हणजे चांगलं कर्म, तो भ्रष्ट आहे. ज्याच्या चित्तात आई वडील नाही ना तो भ्रष्ट आहे. ज्याच्या चित्तात तुकोबारायांचं तत्वज्ञान नाही ना तो भ्रष्ट आहे. जो आळंदी पंढरीची वारी करीत नाही ना तो भ्रष्ट आहे. किती सांगेल मी तुम्हाला. ज्याला कीर्तन ऐकावं वाटत नाही ना तो भ्रष्ट आहे. आणि त्यांच्याकरता तर हे ज्ञानेश्वरी गाथा हे सगळं कशा करता? निश्चितच. आणि म्हणून बरं का, अवस्था आणि व्यवस्था ही आमची नेहमीची मंडळी इथं बसलेली आहेत. बरोबर आहे का नाही? माणूस कसा पाहिजे? स्थिर पाहिजे. हो. तत्वज्ञान काय सांगतं? बरोबर आहे का नाही? तत्वज्ञान काय सांगतं? अनुकूल प्रतिकूल प्रसंगामध्ये चित्ताची अवस्था काय पाहिजे? सारखी पाहिजे. विक्षेप जरी झाला तरी त्याचा परिणाम मृत्यूवर झाला नाही पाहिजे. याला म्हणतात अवस्था. जशी तुकोबारायांची होती तसं ते गवळणींच्या बाबतीत चिंतन मांडलेलं आहे. बरं, अधिकार वेगवेगळा होता पण विषय मात्र एक होता. दोन प्रमाण आपण पाहिलेली आहे. विषय तो त्यांचा आणि दुसरं एक गवळणीतलं प्रमाण आपण गायलेलं आहे. एक विषय तो सकळांचा हरी. तुकोबारायांचा अभंग आहे. तो अभंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. असं ज्या वेळेस होईल त्यावेळेस नावडे जनधन माता पिता. केव्हा? ज्यावेळेस विषय नारायण होईल तेव्हा नावडे जनधन माता पिता. जेव्हा विषय नारायण होईल तेव्हा भक्त ऐसे जाना जे देही उदास. जेव्हा विषय नारायण होईल त्या अभंगाचा अन्वय आहे बरं का सगळा. जेव्हा त्याचा विषय नारायण होईल तेव्हा देव मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे. पण केव्हा? जेव्हा विषय नारायण होईल तेव्हा. विषय नारायण होईल तेव्हा तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य. सरळ सरळ आहे बघा विषय सगळा. आणि बरोबर आहे ना, विषय देव असल्यानंतरच सगळं सरळ होणार ना. सगळं सरळ म्हणजे काय? आत्मज्ञान काय, अध्यात्म काय, शास्त्र काय, सिद्धांत काय, संसार काय, परमार्थ काय, सगळं अजिबात चित्तामध्ये विक्षेप नाही पाहिजे. हां, काही होऊ द्यात. आमची काही जुनी माणसं बघा स्थिर आहेत. स्थिर कसा ओळखायचा? आता मी सांगत असतो ना, तो नीट बसला ना की समजायचं स्थिर आहे आणि चुळबुळ केली की समजायचं तो अस्थिर आहे. स्थिरतेवर श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये फार मोठं चिंतन आहे. स्थितप्रज्ञा शका भाषा समाधिस्तस्य केशव. विषय हा गवळणींचा काय होता? एक होता. त्यांना काही व्याप नव्हता का? संसार नव्हता? कोणत्या साधू संतांनी संसार सोडायला सांगितलंय का? उलट असं सांगितलेलं आहे, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम असो. बरं का? आणि म्हणून विषय एक पाहिजे. त्या गवळणींचा विषय एक होता. मग एक शास्त्र सिद्धांत तुम्हाला सांगतो, संत साहित्याचा सिद्धांत सांगतो. व्यवहार नाही कळला तरी चालेल पण अवस्था बिघडली नाही पाहिजे. कधी कधी व्यवहार नाही समजणार. कारण व्यवहार कसा आहे? माऊलींनी सांगितलेला आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार. नसू दे, नका न कळू द्यात व्यवहार. आता मला काही माणसं म्हणतात, महाराज तुम्हाला व्यवहार कळत नाही. म्हणलं व्यवहार कळणाऱ्याची काय बोंब पडली? आता मोकळं बोलतो जरा. व्यवहार कळणाऱ्याची काय बोंब पडली? मस्त त्याने व्यवहार केला, सगळा केला आणि म्हातारपणी वरांड्यात त्याला नेऊन ठेवलं. म्हाताऱ्याला कळते का नाही भाषा? सगळं व्यवहार करून करून सगळं जमवलं. काय 10 एकरची 20 एकर केली, सगळं केलं त्याने. पण म्हातारपणी त्याला कुठं? वरांडा. वरांडा म्हणजे कळलं का? मग त्याला व्यवहार कळला असता तर तो वरांड्यावर आला नसता. जरा समजून घ्या. एखादा म्हणजे त्याचा काय दोष आहे? त्याचा दोष नाही. कसं? एवढं कमवायचंच नव्हतं ना. जरा तुम्हाला वाईट वाटेल, माझं नाही वाटणार तुम्हाला. तर नेहमीचीच ऐकणार इथं बसलेले आहेत. एवढं नाही कमवायचं. आपली माती होईल एवढं नाही करायचं. आमच्या साधू संतांनी काय तत्वज्ञान सांगितलेलं आहे? जोवरी चळनगा
तोवरी म्हणती माझा तुका म्हणे तुला सोडविना कोणी. कर्म कर्तव्य करायचं पण त्याच्यात वाहवलं जायचं नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणजे खरं बोलतो बरं का. आता अनुभव आहेतच ना, तुम्ही सगळे बसलेले अनुभवच आहे ना. अशी वेळ येऊ नये की उगच आपण हा उपद्व्याप केला. म्हणून आम्ही उपद्व्याप करीत नाहीत कुठला. काही म्हणतात स्वभाव थोडासा असा आहे, म्हणलं याच्यापेक्षा विचित्र पाहिजे. विचित्र म्हणजे वाईट नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो ना, मुंग्या का चिटकतात बरं? कोणाला चिटकतात? कोणाला? कारल्याच्या वेळेला मुंग्या पाहिल्यात का? बरं, कारलं चांगलं का गुळ चांगला? खरं बोला. गुळ चांगला? हा, असं. आता हेच तुम्ही लक्षात घ्या. बरोबर आहे का नाही? आलं तुमच्या लक्षात? अहो, मुंगे चिटकतात ना कारल्याला लिंबाच्या. आता काय सांगायचं, पण त्याचा परिणाम चांगला आहे ना. गीतेमध्ये सिद्धांत मांडलेला यत्त दगरे विषमेव परिणामे मृतोपम. आणि म्हणून बरं का हा विषय कुठे चाललेला आहे तर अशा प्रकारे ही भक्ती, हे प्रेम, अवस्था, व्यवस्था कशी असू द्या, अवस्था चांगली पाहिजे. हो. अहो, आता तुम्हाला काय सांगू, माझ्यासमोर किती आले आणि किती गेले. तुम्ही तर माझ्यापेक्षा थोर आहात नाही का? हा, म्हणले आले कुठं गेले कुठं. काय आहे का? मी व्यवहारावर बोलतो. व्यवस्था थोडी मागं पुढं होऊ द्या, चालेल, पण अवस्था बिघडली नाही पाहिजे. आणि ज्या वेळेला अवस्था बिघडेल समजायचं त्याचं पतन झालं. हो, त्याला वैकुंठही नाही आणि मोक्षही नाही. अशा प्रकारे त्या गवळणींची काय होती? अवस्था होती. तुम्ही चांगली ऐकणारी मंडळी आहात, नीट ऐका जरा. भक्तिप्रेमामध्ये त्यांची अवस्था इतकी गोड होती, इतकी सुंदर होती. कधी कधी व्यवहारात त्यांचं कमी जास्त व्हायचं. मी सांगितलं ना, व्यवहार हा कसा आहे? लटिका व्यवहार. जरी झालं व्यवहारात कमी जास्त जरी चालेल. ते व्यवहारात कसं कमी जास्त झालं गवळणींच्या? हो, अंतःकरणामध्ये तर देव होता, पण व्यवहारात कमी जास्त कसं झालं? त्यांच्या जवळ काय होतं? बाजाराला निघाल्या त्या गवळणी बरं का. काय घेऊन निघाल्या? दही, दूध, तूप, लोणी घेऊन निघाल्या. कुठे निघाल्या? बाजाराला निघाल्या. काय म्हणायला पाहिजे त्यांनी? दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या, आणि नंतर मग म्हणत होत्या कृष्ण घ्या. असं आलं लक्षात? बरं, जाऊ द्या. दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या असं म्हणायला पाहिजे. पण काय म्हणू लागल्या? कृष्ण घ्या, गोविंद घ्या, हरी घ्या. हो, महाराजांनी तर इतकं गोड चिंतन मांडलेलं आहे, तुम्हाला काय सांगू. हो, काय त्यांची अवस्था झाली. ती अवस्था त्या बाजाराला निघाल्या कशा त्याच्यावरून सुद्धा स्पष्ट होते बरं का. दुडीवरी दुडी 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 गवळणी, तुडी 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 गवळणी, दुडीवरी दुडी 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 गवळणी, तुडीवर गवळणी, तुडी तुडी गवळणी, साथी निघाल्या गवळण गोरस घ्या मनो विसरल्या. गवळण गोरस घ्या मनो विसरल्या. हा, गवळण गोर मनो विसरल्या. गवळण गोरस घ्या मनो विसरल्या. दुडीवरी दुडी 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 गवळणी, तुडीवर तुडी 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 गवळणी, दुडीवरी दुडी 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 गवळणी. तुडी 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 गवळणी. धुमाळी वाजवा धिन्ना. लय सारखे आले पाहिजे एका लयीत.
गोरस घ्या मनो विसरली गवळण गोरस घ्या विसरल्या गवळण गोरस घ्या म्हणून विसरल्या गवळण गोरस घ्या म्हणून विसरल्या असं 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 भजन झालं पाहिजे. आम्ही भजनेच माणसं आहे. हां आणि तेच खरं आहे. काय ते ह्या हो काय ते गमपणीसा अरे आकारयुक्त गा. आकार कळला का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे बरं. आता तुमच्याशिवाय कोणाला सांगणार असं आहे ना. असं आहे बरं का. फार गोड गवळण आहे. दिंडीमध्ये हे आम्ही म्हणायचो भजन बिजन सगळं व्यवस्थिशीर आहे का नाही. गवळणी निघाल्या कशा निघाल्या आता ते तसंच आहे ना ते शब्द. तुडीवरी दुडी 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 गवळणी दुडीवरी दुडी 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 गवळणी दुडी 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 गवळणी दुडी 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 गवळणी. असं आहे बरं. गवळणी फार मोठा आनंद आहे तो. निघाल्या गवळणी कशा निघाल्या महाराजांनी सांगितलं. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या. साते म्हणजे बरोबर निघाल्या. आणि मग ते पुढे गवळण गोरस घ्या. तुकोबराय तरी काय सांगतात प्रथम चरणामध्ये. कोणी एकी बोलाली नारी. फार गोड चिंतन आहे बरं का. आपण 3 मुद्दे पाहिले बरं का. दैत्य सवंगडी आणि गवळणी असं आहे. गवळणींचा विषय झालेला आहे. त्यांचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. ज्या देवाला पाहून त्या गवळणी भुलल्या नारी म्हटलेलं आहे. आणि तुकोबरायांचं चिंतन आहे बरं. हे काही असं पदरचं मांडलेलं तत्त्वज्ञान नाही. पण काय असतं खरं पटत नाही. खरं पटतंय का? हां नाही पटत. का नाही पटत? साच कोणाही न पचे लटिके ते रुचे. जाऊ द्या पटू द्यात न पटू द्यात पण वस्तुस्थिती आहे. त्या नारी म्हणजे त्या गवळणी भुलल्या. भुललं म्हणजे नेमकं काय नाही का. तसा विचार केला तर भुललं हा भुलला ही भुलली. बोलणाऱ्याला लोक वेडं म्हणतात किंवा याला काही कळत नाही असंही म्हणतात नाही का. व्यवहारदृष्टी हा भुलला बोलला म्हणजे फसला असाही त्याचा एक त्याच्या शब्दाचे वेगवेगळे काय आहेत अर्थ आहेत. त्या गवळणी भगवंताला पाहून भुलल्या. आणि भुलणं म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या बरं का. भुलणं म्हणजे नेमकं काय त्याचा अर्थ लगेच सांगून जातो. परत सांगता येईल नाही म्हणजे विसरू शकतो सांगता सांगता. विकिता गोरस घ्या म्हणे हारी म्हणून त्या भुलल्या. त्याचं उत्तर दिलेलं आहे. दूध घ्या दही घ्या लोणी घ्या तूप घ्या असं म्हणायला पाहिजे. पण काय म्हणू लागल्या हरी घ्या कृष्ण घ्या गोविंद घ्या म्हणजे व्यवहार विसरल्या. म्हणजे तुकोबराय सांगतात त्या भुलल्या. कोणाला पाहून भुलल्या? हो भगवंताला पाहून भुलल्या. म्हणून आपले 4 मुद्दे होते बरं का. पुन्हा सांगतो. सवंगडी गवळणी दैत्य सवंगडी गवळणी आणि देव. ज्या देवाला पाहून भुलल्या तो देव कसा होता एवढं विश्लेषण पाहायचं आहे. का असं म्हणू लागल्या गोविंद घ्या कृष्ण घ्या दामोदर घ्या. का व्यवहार विसरल्या याचं कारण देव. आणि तो देव कसा होता. हां अनेक अंगांनी त्याचं चिंतन आहे. 2-3 वाक्यामध्ये त्या प्रत्येक अंगाचं चिंतन तुम्हाला मी सांगतो बरं का. हो पहिलं कारण तो देव सर्व गुण संपन्न होता. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य साही गुणवर्य वस्तिजेत म्हणून तो भगवंतो. अधिकारी होत्या ना त्या गवळणी. मी सुरुवातीचं चिंतन लक्षात येतं का नाही. कर्मपर उपासनापर ज्ञानी अशा अधिकाराच्या गवळणी काही कुणाच्याही पाठीमागं लागतील का. आता ते लग्न ठरवताना ते फोटो पाठवतात मुलीचा किंवा मुलाचा.
ते मोबाईलवर पाठवतात ना, आता तो फोटो ॲडिट केलेला असतो. समज ना तुम्हाला. हां हां ते अहो का मुलगा लई चांगला दिसतो आणि त्याला बघायला गेलं की असं दिसतंय ते विचित्र. म्हणून शहाणी माणसं बघायला जातात, फोटो याच्यात नाही बघत. मुलीचंही तसं अरे काय मुलगी आहे, अरे काय मुलगी म्हणजे मेकअपला 500 रुपये घालवले म्हणून तशी दिसते, अशी काम करताना बघ बरं. बरोबर आहे का ना? म्हणजे वाईट अर्थाने नाही बोलत, जरा सरळ समजून घ्या. आणि आता हे सुद्धा बोलायला बंदी, काय करणार? हां, सर्वगुण संपन्न याचा अर्थ वेगळा आहे. का म्हणून बोलायचं? आपण आपली मुलगी चांगल्या घरात देतो का नाही? सधन कुटुंबात त्याचं कुल, त्याचं शील, त्याचं काय त्याला प्रॉपर्टी आहे काय सगळं पाहूनच देतो ना. बरोबर आहे का नाही? पंचांग पाहतो, ते तुम्हाला अनुभव आहे ना त्याचा सगळ्यांना. पंचांग पाहतो, गुण पाहतो, देवक पाहतो, काय 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 सगळंच पाहतो आपण. आणि पाहणं काय चुकीचं आहे का? चुकीचं आहे पाहणं? अरे आपल्या काळजाचा तुकडा द्यायचा आहे ना, पाहिलंच पाहिजे सगळं. अहो कांदे घ्यायला जातो माणूस, नीट पाहतो का चिंगळ्या घेतो? आता आपण या भागातले मी काय लई लांबचा नाही. हां, कांदे आपण बरोबरच पाहतो ना. मग तसंच आहे, नाही बरोबर पाहिलं तर काय होते, फसगत होते. हो, माणसं काय म्हणतात 10 लाख नाही 20 लाख जाऊ द्या, पण मुलगी चांगल्या ठिकाणीच गेली पाहिजे, चांगल्या ठिकाणीच दिली पाहिजे. का? त्या आईवडिलाची अशी तळमळ असते की आपल्या लेकीचा संसार कसा झाला पाहिजे, सुखाचा झाला पाहिजे, आनंदाचा झाला पाहिजे, कुठं काही कमी जास्त उन्ह दुनं काही राहिलं नाही पाहिजे. मग तसंच आहे बरं का. विठाला हा विठाला काय बोलतो हे समजून घ्या बरं. तसंच आहे, सगळं माणसाला कळलं पाहिजे. तुकोबारायांनी सगळं सांगितलं अभंगातून, माऊलींनी ज्ञानेश्वरीमधून सगळं सांगितलं. गुरु जर चांगला असेल तर शिष्याचा उद्धार आहे का नाही? आई वडील चांगले असतील तर मुलाच्या प्रगतीच्या आड कोणी येऊ शकत नाही. गुरु चांगला असेल तर शिष्याचा उद्धार आहे. आई वडील चांगले असतील तर मुलाचं पतन कधीच होऊ शकत नाही. तसंच आहे बघा, संसारामध्ये सुद्धा योग्य निवड झाली, चांगली सोबतीन जर मिळाली त्या मुलाला म्हणा किंवा मुलीला म्हणा, दोन्हीचं गणित आहे, तर संसार कसा होतो, सुखाचा होतो. नाहीतर काय होतं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. हो, बघायचं आहे. देव, आपण देव या विषयावर बोलत होतो बरं. त्या गवळणी देवाला पाहून बोलल्या, तो देव कसा होता त्याच्याकरता हा विषय मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. सर्व गुण संपन्न देव. हो, पुन्हा दिसायलाही कसा, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा असा होता. काय हातपाय काडी मोडी, हातपाय काडी मोडी, ते काय बोलणार हो. कसा पुरुष असा रुबाबदार पाहिजे नाही का? बरोबर आहे की नाही दोंडकर साहेब? तरच ना देव आपला कसा आहे, काय साधी गोष्ट आहे का? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेची शोभा, कानडाऊ विठ्ठलू करनाटकू. असं पाहिजे बरं. आमचे गुरु चांगले होते, तुम्हाला माहिती आहे, वैकुंठवासी जयराम महाराज. हां, तिथं चॅलेंज नाही काही का होतं काय, तुम्ही ऐकलंच की त्यांचे आमचे वाकीचे एकनाथ महाराज टोपे वगैरे हे सगळे तुम्ही पण ऐकलेलं आहे. तिथं काही ॲडजस्ट, बोले महाराज तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. काय ॲडजस्ट करून घ्यायचं तुला? नाही बोलवायचं. याच्या पलीकडे काय ॲडजस्ट? काय जिथं चांगलं आहे तिथं ॲडजस्ट केलं पाहिजे ना. एखादं बिडी ओढतं आणि त्याला म्हणायचं बरं आहे बरं आहे, तसं कसं बरं आहे? एखाद्या मुलीला स्वयंपाक येत नाही आणि त्या आईने म्हणायचं नाही जमलं तर नको जमू दे. अरे इथं स्वयंपाक नाही जमला, तिथं गेल्यावर वाटलं होईल ना. तिथं म्हणजे कळलं का तुम्हाला? घरात नाही काय आलं चालन, पण नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिथं संसार सुखाचा झाला पाहिजे ना. मग तिथं ती आईने बोललंच पाहिजे. हां, विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर शिक्षकांनी त्याला 2 छड्या दिल्याच पाहिजे बरं. म्हणून असं म्हटलेलं आहे, छडी लागे छमछम आणि विद्या येई घमघम. असं आहे. गुणसंपन्न देव
हा दिसायला सुंदर होता. मी सांगितले ना प्रमाण किती एकच प्रमाण सांगतो तुम्हाला बरं, आणि ते माऊलींचं आहे. हो. कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंद मिळोने, शुद्ध सत्व गुण विनली रे, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं, षडगुण गोंडे रत्न जडित तुझं, श्याम सुंदरा श्याम सुंदरा शोभली रे देशमध्ये तिलक कामोद राग आहे. अजून एक काय आता बातम्यात चालतं ते साप धाम बोला. श्याम सुंदरा शोभली रे शोभली रे शोभली रे तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली, कानोबा तुझी घोंगडी चांगली. असं नाही का तुम्ही चांगलं वाजवत आहे हार्मोनियम. साप धाम ग सा बरोबर आहे का सा पनी सरे ग गोंदेकर गुरुजींचं आहे बरं काय. हां म्हणजे आमचं मला शिकवलं आहे त्यांनी 2-3 चाली लहान होतो ते अजून ध्यानात आहे हे नोटेशन बरं का. हां साहेब त्यांची ती स्टाईल बरं का तुम्हाला माहिती आहे. चला त्यांचंही स्मरण होत आहे. साहेब धाम आय गाय असं कोड बरं का. असू द्या विठाला विठाल त्या देवाचं विश्लेषण आहे. स्वगत सच्चिदानंदे मिळवणी शुद्ध सत्वगुणे विनली रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे म्हणून त्या गवळणी देवाला पाहून भुलल्या. ती विश्लेषण आहे. आलं लक्षात. चला पुढे. तो कोबराय सांगतात कोणी की भुलली नारी ज्या देवाला पाहून भुलल्या त्या देवाचं विश्लेषण झालेलं आहे. आणि ती अवस्था कोणती तोही सिद्धांत झालेला आहे. विकिता गोरस घ्या म्हणे हरे. आता पुढे जायचं आहे. अवस्था कशी असते भक्ती कशी असते तुकोबारांनी विश्लेषण केलेलं आहे. देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. डोळ्यांनी त्याला पाहिलं मग मनामध्ये बसला आणि मग मुखावाटे नामचिंतन सुरू झालं असा त्याचा अर्थ. देखिला डोळा डोळ्याने त्याला पाहिलं. आता पाहण्याचे सुद्धा प्रकार आहेत.
सर्व प्रकार सांगत नाही, 2 प्रकार आहे. आमच्या साधू संतांनी त्या दोन्ही पाण्याच्या प्रकारावर सिद्धांत दिलेले आहेत, चिंतन मांडलेलं आहे. प्रमाणाने सांगतो मी ते तुम्हाला. हां, चर्मचक्षुने पाहिलं देखील गे माये यमुनेच्या तिरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. आणि एकीकडे त्याचं विश्लेषण करताना त्या प्रसंगाच्या माध्यमातून त्या गवळणी म्हणतायत, काय म्हणतायत, माझा देव तुम्ही पाहिला का, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, सांगा गे सांगा कोणीतरी, सांगा गे सांगा कोणीतरी, सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखिला काय, माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी, सांगा गे सांगा कोणीतरी, सांगा गे सांगा. घेऊन या फूल, हा हाती घेऊन या फूल, असं बरोबर आहे का. हाती घेऊन या फूल, शाबास. अंगणी रांगत आले मुल, होते सारवित मी चुल, होते सारवित मी चुल, कैसी भूल पडियेली, हो कैसी भूल पडियेली, हो सांगा गे सांगा कोणीतरी, सांगा गे सांगा कोणीतरी, सांगा गे सांगा. काय गोड आहे बरं काय. रसिक पाहिजे, रसिक कळलं का तुम्हाला. यातला रसिक पाहिजे, भजनातला, स्वरातला, त्याच्यातला. मग ते जुन्या स्मृती सगळ्या जाग्या होतात नाही का. सुभाष महाराज, होळे महाराज. हाती घेऊन या फूल, अंगणी रांगत रंगत रंगत, हे रे दर तेरा है रांगत 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 रांगत, अंगणी रांगत आले मुल. याला कोणती पद्धत म्हणतात, चक्री भजन नाही का. आता गेलं सगळं, सगळं गेलं नाही कुठं. ते प्रमाण सांगतो तुम्हाला. टाळाटाळी लोपला नाद, अंगोअंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद. हो असं आहे. नाही तर कीर्तन घेतानाच म्हणतात कसं करायचं. अरे काय टेन्शन घ्यायचं तिथं देवलं. हे बरोबर आहे का रे. हो लय ते आता शूटिंग चालू आहे, नको बोलायला. आनंदात आपला परमार्थ झाला पाहिजे, आनंदात भजन झालं पाहिजे. आनंदात काही माणसं अशी असतात, जाऊ द्या तो विषयच नको नाही का. हे मग ते बासवंतीत खडा टाकल्यासारखं व्हायचं. माझा कृष्ण देखिला काय, कुणी सांगा गे सांगा, हो कुणी कुणी सांगा. काय भाव आहे त्या शब्दातला बरं. हो कशा करता बोललो मी हे, म्हणजे बोललो म्हणजे विश्लेषण चाललंय. देखिला डोळा, चर्मचक्षुने पाहणं आणि ज्ञानचक्षुने पाहणं कसं आहे. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. देखिला डोळा, हे पाहणं झालं पाहिजे बरं का. आता याच्यावर ओव्या सुद्धा आहेत, आपल्या तिकडे जायचं नाही.
चर्मचक्षुने पाहणं, ज्ञानचक्षुने पाहणं, दोन्ही प्रकाराने त्या गवळणींनी पाहिलं. त्याच्याकरता 2 प्रमाणं दिलेले आहेत. मी ही आपलं माझा कृष्ण देखिला काय आणि देखिला गे माये यमुनेच्या तीरी. देखिला देखिला माय देवाचा देव. बरोबर आहे का नाही? विठ्ठला संध्या विठ्ठला हा संदेह निमाले तुझे पण देखिला देखिला माय देवाचा देखिला देखिला माय देवाचा. हे या डोळ्यांनी पाहणं, ज्ञानचक्षुने पाहणं. परिणाम काय? अशा पद्धतीने पाहिल्यानंतरच मग मनामध्ये बसला. महाराजांचं विश्लेषण आहे. तसा नाही उगच हुरळली मेंढी आहे का नाही. पुढचं पाठ हुरळली मेंढी म्हणा. पुढचं लागली बोले आहे ना मन कमी काढली ती मन आहे का नाही. खरं मान्य करीतच नाहीत. हुरळली मेंढी पुढं काय काय माहीत म्हणतो. मग हे सुद्धा तसंच लागली लांडग्याच्या पाठी. आपल्या भागातली मन आहे. तसं नाही त्या गवळणींचं. म्हणून ते सगळं झालंय चिंतन. आता कीर्तन जवळजवळ संपत आलेलं आहे बरं का. देखिला डोळा बैसला मनी. ज्याच्याकडं जास्त मोठा मोबाईल समजायचं हे भिकारी. म्हणजे सगळ्याच्या बाबतीत तसं नाही. का चुकीचं आहे? हां समजायचे काही नाही याच्याकडं. हे सगळे नाही पण 99% ज्याच्याकडं आहे तो दाखवितच नाही. मी एक चांगलं तुम्हाला सांगतो प्रेमाने बरं का. धन झाकून असावं, ज्ञान झाकून असावं आणि गुणसुद्धा काय असावा झाकून असावा. शास्त्राने ते वर्णन केलेलं आहे. ते उथळ पाण्याला बघा ना. काही लोक पैसे मोजताना रात्री गपचिप मोजणार आणि आपलं लोकांसमोर चलो 500च्या नोट. अरे मारील खिसा भोसकन एखादं दम आहे की नाही. मी सहज बोलतोय बरं काय पण खरं आहे ना ते. आपले स्वर आपल्या गळ्यात असू द्या. वेळेला प्रगट करा. वेळेला म्हणजे समजलं का तुम्हाला. करुण रसाचं वर्णन आहे तिथं करुण स्वर काढा. आनंदाचं विश्लेषण आहे तिथं भूपराग काढा. झाकून असलेलं फार चांगलं बरं का. केव्हा प्रगट करायचं केव्हा नाही करायचं याच्यावर सुभाषित आहेत. जाऊ द्या तो विषय. तर मनामध्ये ते खिला डोळा मनामध्ये बसला आणि मग तोच वदनी उच्चारी. मुखावाटे सुद्धा तेच आहे. आता पुढं जायचं आहे आपल्याला. त्याचा सिद्धांत काय अवस्था काय झाली. आपुल्याचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके. त्या भगवंताच्या कला अशा आहेत की त्या गवळणी विसरल्या संसाराला. संसाराला म्हणजे व्यवहाराला. आहारे सावळिया वाजवली मुरली. बरोबर आहे का नाही. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान. म्हणायचे का. तुझ्या मुरलीचा सुरतान तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान. मी विसरले देहभान. घर सोडली धरले ना. घर सोडली घर सोडली धरले ना. वृंदावनी गेले बोला. अरे सावळिया कैसी मुरली. अरे सावळिया कैसी वादवली मुरली. सावळिया कैसी वादवली मुरली. सावळिया
मुरली मुरली बरोबर आहे का? तुझ्या मुरलीचा सुरतान घर सोडली धरिले तिला अवघड आहे बळा. तुझ्या मुरलीचा सुरतान घर सोडली धरिले रान. ते अजून पुढे जायचंय लय. हो हे आम्हाला बोलणी शिकवलं बरं काय सगळं. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान घर सोडोनी धरिले रान मी वृंदावनी गेले. याचं विश्लेषण हे चाललेलं आहे. आपुले याचा विसर भोळा. आणि त्याच्यामध्येच एक प्रमाण आहे अजून. मुरली नो हे केवळ बाण हिने हरिला माझा प्राण संसार केला दानादीन यवनी हृदयी संचरली. त्याचाच अर्थ महाराजांनी दिलेला आहे. आपुले याचा विसर भोळा. आता शेवटचा सिद्धांत. हो गवळणी निघाल्या मथुरेच्या बाजाराला. दही घ्या दूध घ्या लोणी घ्या तूप घ्या म्हणायला पाहिजे पण काय म्हणू लागल्या. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. अवस्था कशी देखीला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. अजून तिसरं चरण आपुले याचा विसर भोळा. पण एक लक्षात घ्या अवस्थेला पोचलेल्या त्या गवळणी तुकोबरांनी स्वानुभवाने चिंतन मांडलेलं आहे. इथं लोक त्यांना काय म्हणतात. तुका म्हणे हसे तुका म्हणे हासे जना तुका म्हणे हासे जना तुका म्हणे हाते जना तुका म्हणे हाते जना तुका म्हणे हासे जना तुका म्हणे हासे जना म्हणे हाते जना तुका म्हणे हाते जना. नाही कानात येठाई देखला डोळा देखला डोळा सदा मनी नाही कानात येठाई देखला डोळा देखला डोळा सदा तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. स्वानुभवाने सांगितलं. तुकोबरांच्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग आले. त्या गवळणींना सुद्धा काही लोक बोलत होती मथुरेच्या बाजारातली नाही का. आहे ना त्याचं विश्लेषण झालेलंच आहे ना. हसतात माणसं बरं का. आमची बुवा फार चांगलं सांगायचे हसू नये माणसाने कधी. व्यंगाला हसू नये. बरोबर आहे का नाही. व्यंगाला हसू नये. एखाद्या मूर्खाला हसलं चालेल. व्यंगाला हसू नये. एखादी वयस्कर व्यक्ती आहे समजा काही कमी जास्त त्या उतारवयानुसार शरीर साथ देत नसतं. काठी टिकून हेच कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे दुसरं काय. काठी टिकून चालत चालत असणारं ते म्हातारं त्याला आदराने मंदिरापर्यंत नेलं पाहिजे. त्याला जिथं बसता येईल तिथं बसवलं पाहिजे. काही हसतात बघा. हसलं नाही पाहिजे. आता हा झाला व्यावहारिक मुद्दा आहे. हा लक्षार्थाने परमार्थाच्या वाटेला लागलेला किंवा त्या गवळणी हसतात. पण महाराजांनी सांगितलं तिकडं कान देऊ नये लक्ष देऊ नये. नाही लक्ष द्यायचं तिकडे. कारण सांगत असतो ना मी नेहमी दोन्हीकून चालतात माणसं. दोन्हीकून कळलं का तुम्हाला. असं झालं तरी बोलणार असं म्हणजे समजून घ्या आणि तसं झालं तरी बोलणार. जास्त गायलं तर म्हणणार भजनच करावं मग कीर्तन कशाला करावं. आणि विश्लेषण केलं तर मग तिला आज काही रंगच नाही भरला. आता याचा काय मळवट भरायचा का चौकून. मी पदरचं बोलत नाही. महाराजांचा अभंग आहे. ऐसा हा लौकिक कदारा कवेना. त्या गवळणी अधिकारी होत्या म्हणून
पहिल्यापासून मी चिंतन मांडलेलं आहे लक्षात आलं असेल. अधिकारी असल्यामुळे त्या लक्ष देत नव्हत्या. पारमार्थिक जीवनावर मार्गस्थ होत असताना साधू संतांची जी वचनं आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे, वचन न मोडी बोलिले ते तुका म्हणे शेष शेवीनं आवडली, किंवा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत येण्याची पंथे चालू जाता, गुंता होणार नाही, न पडे गुंता कोठे काय. म्हणून अशा प्रकारचे चिंतन या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्ताने ज्या गवळणीच्या माध्यमातून तुकोबारांनी मांडलेलं आहे ते चिंतन झालेलं आहे. उरलेल्या थोड्या वेळेमध्ये भगवंताच्या श्रीकृष्णाची सिद्धांत, श्रीकृष्ण चरित्राचे सिद्धांत एक 5-7 मिनिटामध्ये पाहायचे आहे आणि आपल्याला सेवा समाप्त करायची आहे. विठोबा घ्या मने हरी विकिता देखला डोळा बैसला मनी, देखला डोळा बैसला मनी, विकिता रस क्या मने हरी, विकिता रस क्या मने हरी, देखला डोळा बैसला मनी, देखला डोळा बैसला मनी. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचं, लीलेचं, गुणाचं विश्लेषण. आता गवळणीचं चिंतन झालं. आता चरित्र आहे भगवान श्रीकृष्णाचं. तुम्ही म्हणसाल 2-5 मिनटामध्ये कसं सांगणार? सांगता येतं. हो, एक श्लोकी रामायण आहे ना, श्लोक अधोराम तपोवनादिगमनम हत्वा मृगक्रांचनम वैदेयहरणम जटायुमरणम सुग्रीव, असं तसं काही नाही. सांगतो तुम्हाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला रात्री 12 वाजता. ज्यांच्या पोटी जन्म झाला ते वसुदेव देवकी. कुठे झाला? बंदीशाळेत झाला. त्यांच्याच पोटी का झाला? वसुदेव देवकीच्या पोटी. त्याचंही विश्लेषण आहे भगवान श्रीकृष्ण चरित्राच्या आख्यानामध्ये. बघा, जन्माच्या प्रसंगामध्ये त्याचे अभंग आहेत. सुतपा आणि पृष्णी यांनी मागे काही, म्हणजे श्रीकृष्ण अवताराच्या अगोदर मागच्या युगामध्ये तपश्चर्या केली, देवाला वर मागून घेतला. देव म्हणले या युगात शक्य नाही, पण द्वापार युगामध्ये मी तुमची मनोकामना काय करील? पूर्ण करील. ते सुतपा पृष्णी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे माता पिता वसुदेव आणि देवकी. बस. आणि तिथं बंदीशाळेत अवतरित झाल्याबरोबर मग तिथून पुढे देवाने सांगितलं वसुदेवाला, काय सांगितलं? नंदाच्या घराला
मजने गोकुळाला गेले. भगवान परमात्मा गोकुळामध्ये. गोकुळामध्ये गेल्यानंतर तिथे आनंद झाला. हो, आनंद झाला. कशावरून? हो, काय सुख गोकुळामध्ये. बरं, देव आणि संत ज्या गावामध्ये बरं का अवतरित होतील ते गाव म्हणजे गोकुळासारखं होतं. बरं, महाराजांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही. ओ गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार. ती आणा शिदोऱ्या म्हणजे काला. काय सांगितलं सुरुवातीला? गवळणीचं विश्लेषण, भगवंताचं चरित्र आणि काल्याचं महत्त्व. आता असा हा काला द्वापार युगापासून चालत आलेला आहे बरं का. हा, तिथे भगवान श्रीकृष्णाने केला. आणि 750-800 वर्षापूर्वी पंढरपूरला वारकरी संप्रदायाची परंपरा, वारकरी संप्रदायाचे जनक ज्ञानेश्वर महाराज, आणि तिथून पुढे हे सगळे नियम घातले. तो काला चंद्रभागेला झाला. आणि तिथून पुढे हा काला गावोगाव जिथे जिथे सप्ताह असेल त्या काल्याने काय होते, या सप्ताहाची सांगता होते. काला याचे 2 अर्थ महाराजांनी दिलेले आहेत. एक जीव शिवाचा ऐक्य, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, आणि एक हरिनामाचा खिचडी काला. दोन्ही प्रकारचे काले, त्या काल्याचा आनंद साधू संतांनी सांगितलेला आहे. मृत्यू लोकामध्ये ज्याला ज्याला मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे त्याने या काल्याच्या आनंदाचं सेवन केलं पाहिजे. काय महत्त्व आहे या काल्याचं? काल्याचे असे देव जळी झाले मासे, स्वर्गीचे अमर देव प्रमाण तुम्हाला माहिती आहेत. वैकुंठी तो आयसे नाही कवळ काही काल्याचे. असा काला आपल्या वाडीमध्ये या सप्ताहामध्ये या काल्याने या सोहळ्याची सांगता होते. नियमाप्रमाणे माऊलींचं भजन करू आणि सेवा समाप्त करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.